नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आज आपण टीईटी परीक्षेसाठी बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयावरील महत्त्वाचे असे 100 प्रश्न पाहणार आहोत। तरी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू। प्रश्न क्रमांक 1, सेरेब्रल पाल्सी म्हणजे डॅश डॅश होय। योग्य पर्याय आहे 2, तर सेरेब्रल पाल्सी म्हणजेच मेंदूचा पक्षाघात होय। प्रश्न क्रमांक 2, बोधन किंवा बुद्धिमत्ता ही डॅश डॅश यंत्रणा असल्याचे पियाजेचे मत आहे। योग्य पर्याय आहे 4, तर बोधन किंवा बुद्धिमत्ता ही जैविक यंत्रणा असल्याचे पियाजेचे मत आहे। प्रश्न क्रमांक 3, संवेदनकारक अवस्थेचा कालावधी किती असतो। योग्य पर्याय आहे 3, तर संवेदनकारक अवस्थेचा कालावधी हा जन्मापासून 2 वर्षांपर्यंत असतो। प्रश्न क्रमांक 4, शिक्षण क्षेत्रात स्कॅफोल्डिंग ही संकल्पना कोणी आणली। योग्य पर्याय आहे 4, तर शिक्षण क्षेत्रात स्कॅफोल्डिंग ही संकल्पना लेहो वॅगोटस्की यांनी आणली। प्रश्न क्रमांक 5, मॉन्टेसरी अध्यापन पद्धतीचे मुख्य तत्व कोणते। योग्य पर्याय आहे 4, तर स्वयंकृतीतून स्वयंविकास हे मॉन्टेसरी अध्यापन पद्धतीचे मुख्य तत्व आहे। प्रश्न क्रमांक 6, डाल्टन पद्धतीचे मुख्य तत्व कोणते। योग्य पर्याय आहे 2, तर स्वयं अध्ययन हे डाल्टन पद्धतीचे मुख्य तत्व आहे। प्रश्न क्रमांक 7, घटक पद्धतीचा पुरस्कार खालीलपैकी कोणी केला आहे। योग्य पर्याय आहे 4, तर डॉक्टर मॉरिसन यांनी घटक पद्धतीचा पुरस्कार केला आहे। प्रश्न क्रमांक 8, पाठाच्या पंचपदीची मांडणी खालीलपैकी कोणी केली आहे। योग्य पर्याय आहे 1, तर पाठाच्या पंचपदीची मांडणी हर्बर्ट यांनी केली आहे। प्रश्न क्रमांक 9, विशिष्ट उद्दीपक विशिष्ट प्रतिक्रिया असे संबंध डॅश डॅश अध्यापनात प्रस्थापित केले जातात। योग्य पर्याय आहे 1, तर विशिष्ट उद्दीपक विशिष्ट प्रतिक्रिया असे संबंध अभिसंधान अध्यापनात केले जातात। प्रश्न क्रमांक 10, ज्ञान व माहितीच्या संक्रमणासाठी डॅश डॅश अध्यापन केले जाते। योग्य पर्याय आहे 3, तर ज्ञान व माहितीच्या संक्रमणासाठी अनुदेशन अध्यापन केले जाते। प्रश्न क्रमांक 11, अध्यापनाची प्रथमावस्था कशाशी संबंधित असते। योग्य पर्याय आहे 1, तर अध्यापनाची प्रथमावस्था अध्यापन नियोजनाशी संबंधित असते। प्रश्न क्रमांक 12, अध्यापनाची द्वितीय अवस्था खालीलपैकी कशाशी संबंधित असते। योग्य पर्याय आहे 2, तर अध्यापनाची द्वितीय अवस्था विद्यार्थी अंतरक्रियेशी संबंधित असते।
प्रश्न क्रमांक 13. अध्यापनाच्या तृतीय अवस्थेत डॅश डॅश केले जाते. योग्य पर्याय आहे 3. तर अध्यापनाच्या तृतीय अवस्थेत मूल्यमापन व प्रत्याभरण केले जाते. प्रश्न क्रमांक 14. अध्यापन व अध्ययनाचा परस्पर संबंध डॅश डॅश याने शोधला आहे. योग्य पर्याय आहे 1. तर अध्यापन व अध्ययनाचा परस्पर संबंध विल्यम एच बर्टन याने शोधला आहे. प्रश्न क्रमांक 15. प्रश्नोत्तर पद्धतीची मांडणी डॅश डॅश या शिक्षण तज्ञांनी केली आहे. योग्य पर्याय आहे 1. तर प्रश्नोत्तर पद्धतीची मांडणी सॉक्रेटिस या शिक्षण तज्ञांनी केली आहे. प्रश्न क्रमांक 16. डॅश डॅश ही आंतरक्रियात्मक पद्धती मांडली जाते. योग्य पर्याय आहे 1. तर चर्चा पद्धती ही आंतरक्रियात्मक पद्धती मांडली जाते. प्रश्न क्रमांक 17. समस्या प्रधान वातावरणात केलेली सांघिक कृती म्हणजे डॅश डॅश होय. योग्य पर्याय आहे 1. तर समस्या प्रधान वातावरणात केलेली सांघिक कृती म्हणजे प्रकल्प पद्धती होय. प्रश्न क्रमांक 18. प्रकल्प पद्धतीची मांडणी डॅश डॅश यांनी केली आहे. योग्य पर्याय आहे 2. तर प्रकल्प पद्धतीची मांडणी किलपॅट्रिक यांनी केली आहे. प्रश्न क्रमांक 19. आंतरक्रियात्मक पद्धतीमध्ये वर्गातील आंतरक्रिया डॅश डॅश स्वरूपाच्या असतात. योग्य पर्याय आहे 1. तर आंतरक्रियात्मक पद्धतीमध्ये वर्गातील आंतरक्रिया शिक्षक विद्यार्थी, विद्यार्थी विद्यार्थी व विद्यार्थी व वर्ग वातावरण अशा स्वरूपाचे असतात. प्रश्न क्रमांक 20. महात्मा गांधींनी डॅश डॅश अध्यापन पद्धती मांडली आहे. योग्य पर्याय आहे 2. तर महात्मा गांधींनी समवाय अध्यापन पद्धती मांडली आहे. प्रश्न क्रमांक 21. पृथक्करण पद्धती म्हणजे डॅश डॅश होय. योग्य पर्याय आहे 3. तर पृथक्करण पद्धती म्हणजे निरीक्षण करून अन्वयार्थ लावणे होय. प्रश्न क्रमांक 22. भूमिका अभिनय पद्धतीची मांडणी डॅश डॅश यांनी केली आहे. योग्य पर्याय आहे 1. तर भूमिका अभिनय पद्धतीची मांडणी जॉर्ज शेफेल यांनी केली आहे. प्रश्न क्रमांक 23. संगणक सहाय्यित अनुदेशन पद्धतीची मांडणी डॅश डॅश यांनी केली आहे. योग्य पर्याय आहे 1. तर संगणक सहाय्यित अनुदेशन पद्धतीची मांडणी स्टॉलेरा व सिल्वरमन यांनी केली आहे. प्रश्न क्रमांक 24. क्रमणवित अध्ययन तंत्राची मांडणी डॅश डॅश यांनी केली आहे. योग्य पर्याय आहे 2. तर क्रमणवित अध्ययन तंत्राची मांडणी B.F. स्किनर यांनी केली आहे. प्रश्न क्रमांक 25. ग्राहक स्वतःला संप्रेषणाचा अर्थ कळत नसतानाही ती समजण्याचा आभास डॅश डॅश संप्रेषणात निर्माण करतो. योग्य पर्याय आहे 4.
तर ग्राहक स्वतःला संप्रेषणाचा अर्थ कळत नसतानाही ती समजण्याचा आभास मिथ्या संप्रेषण या संप्रेषणात निर्माण करतो. प्रश्न क्रमांक 26. बालकाचे व्यक्तिमत्व विकसित होत असताना ते अपेक्षेप्रमाणे विकसित होत आहे किंवा नाही याचा नियमितपणे पडताळा करण्यास कोणते मूल्यमापन म्हणतात? योग्य पर्याय आहे 2. तर या मूल्यमापनास आकारिक मूल्यमापन असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 27. खालीलपैकी कोणती आकारिक मूल्यमापनाची साधने आहेत? योग्य पर्याय आहे 4 वरील सर्व. तर प्रात्यक्षिक व प्रयोग, 2 सहशालेय उपक्रम व 3 वेळापत्रक जाहीर न करता चाचणी ही सर्व आकारिक मूल्यमापनाची साधने आहेत. प्रश्न क्रमांक 28. आकारिक मूल्यमापनालाच काय म्हणतात? योग्य पर्याय आहे 1. तर आकारिक मूल्यमापनालाच विकासात्मक मूल्यमापन असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 29. राष्ट्रीय ध्येयांचे प्रतिबिंब खालीलपैकी कशामध्ये उमटते? योग्य पर्याय आहे 3. तर राष्ट्रीय ध्येयांचे प्रतिबिंब अभ्यासक्रमामध्ये उमटते. प्रश्न क्रमांक 30. मूल्यमापन प्रक्रियेची उद्दिष्टे, पाठ्यवस्तू, अध्ययन अनुभव व मूल्यमापन साधने असे 4 घटक डॅश डॅश यांनी सांगितले. योग्य पर्याय आहे 4. तर मूल्यमापन प्रक्रियेची उद्दिष्टे, पाठ्यवस्तू, अध्ययन अनुभव व मूल्यमापन साधने असे 4 घटक डॉक्टर पटेल यांनी सांगितले. प्रश्न क्रमांक 31. मूल्यमापनाचे खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य नाही? योग्य पर्याय आहे 4. तर विद्यार्थ्यांमध्ये व्यक्तिगत स्पर्धेची भावना निर्माण करता येते हे मूल्यमापनाचे वैशिष्ट्य नाही. प्रश्न क्रमांक 32. शिक्षणात मूल्यमापनाची गरज खालीलपैकी कोणत्या कारणासाठी नाही? योग्य पर्याय आहे 4. तर परीक्षेत कमी गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांवर कडक कारवाई करता येते ही गरज नाही आहे. प्रश्न क्रमांक 33. बालकाला अध्ययन अनुभूती देण्याच्या अगोदर केल्या जाणाऱ्या मूल्यमापनाला कोणते मूल्यमापन म्हणतात? योग्य पर्याय आहे 4. तर बालकाला अध्ययन अनुभूती देण्याच्या अगोदर केल्या जाणाऱ्या मूल्यमापनाला स्थान निश्चिती मूल्यमापन असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 34. आकारिक मूल्यमापनाचे वैशिष्ट्य खालीलपैकी कोणते नाही? योग्य पर्याय आहे 4. तर विद्यार्थ्याची अंतिम प्रगती तपासणे हा या मूल्यमापनाचा हेतू आहे हे आकारिक मूल्यमापनाचे वैशिष्ट्य नाही. प्रश्न क्रमांक 35. मूल्यमापनाच्या गुणात्मक साधनाचे वैशिष्ट्य खालीलपैकी कोणते नाही?
योग्य पर्याय आहे 3. तर विद्यार्थ्याची कृती योग्य किंवा अयोग्य याचे विश्लेषण करतात, तर ही मूल्यमापनाच्या गुणात्मक साधनाचे वैशिष्ट्य नाही. प्रश्न क्रमांक 36. खालीलपैकी कोणत्या स्वरूपाचे अध्ययन ज्ञान रचनावादात अपेक्षित नाही? योग्य पर्याय आहे 1. तर चेतक प्रतिसादाच्या पद्धतीने होणारे अध्ययन हे ज्ञान रचनावादात अपेक्षित नाही. प्रश्न क्रमांक 37. खालीलपैकी ज्ञान रचनावादाचे कोणते गृहीतक मेरिल यांनी मांडले नाही? योग्य पर्याय आहे 4. तर पाठांतरातून ज्ञान रचना निर्मिती होते हे ज्ञान रचनावादाचे गृहीतक मेरिल यांनी मांडले नाही. प्रश्न क्रमांक 38. ज्ञान रचनावादी शिक्षण पद्धतीची गरज सध्याच्या काळात अधिक गरजेची बनली आहे, कारण? योग्य पर्याय आहे 4 वरील सर्व. तर 1. 21वे शतक ज्ञानाचे शतक आहे. 2. ज्ञान व विचार क्षमता यांच्या आधारे अनेक समस्या सोडविता येतात. तसेच 3. ज्ञानाचा प्रस्फोट सतत होत असल्याने व्यक्तीस ज्ञानाची पुनर्रचना करणे गरजेचे आहे, तर ही सर्व ज्ञान रचनावादी शिक्षण पद्धतीची गरज आहे. प्रश्न क्रमांक 39. ज्ञान रचनावादी अध्ययनाचे वैशिष्ट्य खालीलपैकी कोणते नाही? योग्य पर्याय आहे 2. तर पूर्वज्ञानाने प्राप्त संकल्पना न बदलता अध्ययन करणे हे ज्ञान रचनावादी अध्ययनाचे वैशिष्ट्य नाही. प्रश्न क्रमांक 40. संकल्पना चित्रणाचे प्रमुख प्रकार कोणते आहेत? योग्य पर्याय आहे 4 वरील सर्व. तर 1. श्रेणीबद्ध संकल्पना चित्रण, 2. ओघ तक्ता संकल्पना चित्रण, तसेच 3. प्रणाली संकल्पना चित्र हे संकल्पना चित्रणाचे प्रमुख प्रकार आहेत. प्रश्न क्रमांक 41. सहकार्यात्मक अध्ययनाचे खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य नाही? योग्य पर्याय आहे 3. तर व्यक्तिगत ध्येय उद्दिष्टे बनवून स्पर्धात्मक अध्ययन करणे हे सहकार्यात्मक अध्ययनाचे वैशिष्ट्य नाही. प्रश्न क्रमांक 42. अनुभवाची ज्ञानात्मक बाजू म्हणजे विचार ही व्याख्या कोणी केली? योग्य पर्याय आहे 4. तर अनुभवाची ज्ञानात्मक बाजू म्हणजे विचार ही व्याख्या नॉर्मन एल मन यांनी केली. प्रश्न क्रमांक 43. ज्या प्रक्रियेत अवबोध, प्रतिमा, कल्पना, संबोध यासारख्या मानसिक प्रक्रियांचा वापर केला जातो त्यास विचार म्हटले, अशी सर्वसमावेशक व्याख्या खालीलपैकी कोणी केली? तर योग्य पर्याय आहे 4. तर अशी सर्वसमावेशक व्याख्या गॅरेट यांनी केली. प्रश्न क्रमांक 4. विचार प्रक्रियेचे 2 स्तर कोणते? योग्य पर्याय आहे 4. तर अवबोधात्मक स्तर व संबोधात्मक स्तर हे विचार प्रक्रियेचे 2 स्तर आहेत. प्रश्न क्रमांक 45. विचार प्रक्रियेच्या संबोधात्मक स्तरामध्ये कोणत्या बाबींचा समावेश होतो? योग्य पर्याय आहे 4 वरील सर्व. तर 1. संकल्पनांच्या आधारे विचार केला जातो. 2. प्रत्यक्ष वस्तू समोर नसताना तिच्या संबंधी विचार केला जातो.
तसेच 3 विचार सोडविण्यासंबंधी विचार केला जातो। तर ही विचार प्रक्रियेच्या संबोधक स्वरांमध्ये या बाबींचा समावेश होतो। प्रश्न क्रमांक 46, शिक्षणाचे मुख्य उद्दिष्ट कोणते? योग्य पर्याय आहे 4। तर विद्यार्थ्यातील उच्चस्तरीय विचार प्रक्रियेचा विकास करणे हे शिक्षणाचे मुख्य उद्दिष्ट आहे। प्रश्न क्रमांक 47, विचार प्रक्रियेची वैशिष्ट्ये कोणते नाही? योग्य पर्याय आहे 4। तर विचार प्रक्रियेचे स्वरूप हे नकारात्मक असते हे विचार प्रक्रियेची वैशिष्ट्ये नाही। प्रश्न क्रमांक 48, संकल्पना संबंधी खालीलपैकी चुकीचे विधान कोणते? योग्य पर्याय आहे 4। तर संकल्पना बालकाला उच्चस्तरीय विचार प्रक्रियेपासून दूर ठेवतात हे संकल्पना संबंधीचे चुकीचे विधान आहे। प्रश्न क्रमांक 49, राजेश MBA पूर्ण करूनही स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी विविध विषयाच्या डिग्री मिळवत आहे, ही कोणती विचार प्रक्रिया आहे? योग्य पर्याय आहे 1, बहुदिश विचार म्हणजेच अकिसारी विचार होय। प्रश्न क्रमांक 50, बाह्य उद्दीपका संबंधीची प्राथमिक विचार प्रक्रिया कोणती? योग्य पर्याय आहे 4। तर संवेदन ही बाह्य उद्दीपका संबंधीची प्राथमिक विचार प्रक्रिया होय। प्रश्न क्रमांक 51, कोणतीही वस्तू किंवा परिस्थिती यांच्या संपूर्ण अवबोधास कोणता मानसशास्त्रीय संप्रदाय भर देतो? योग्य पर्याय आहे 1, तर समष्टीवादी मानसशास्त्रीय संप्रदाय यावर भर देतो। प्रश्न क्रमांक 52, ज्या मानसिक प्रक्रियेद्वारे वस्तू किंवा परिस्थिती यांचे संवेदनेद्वारे व्यक्तीस आकलन होते त्यास काय म्हणतात? योग्य पर्याय आहे 4। तर ज्या मानसिक प्रक्रियेद्वारे वस्तू किंवा परिस्थिती यांचे संवेदनेद्वारे व्यक्तीस आकलन होते त्यास अवबोध असे म्हणतात। प्रश्न क्रमांक 53, अवबोध ही ज्ञान ग्रहणाची डॅश डॅश पायरी आहे। योग्य पर्याय आहे 2। तर अवबोध ही ज्ञान ग्रहणाची दुसरी पायरी आहे। प्रश्न क्रमांक 54, जो न देखे रवि सो देखे कवी हे विधान कोणती मानसिक प्रक्रिया सूचित करते? योग्य पर्याय आहे 4। तर जो न देखे रवि सो देखे कवी हे विधान कल्पना या मानसिक प्रक्रिया सूचित करते। प्रश्न क्रमांक 55, पूर्वानुभवातील घटनांची नवीन पद्धतीने जुळवाजुळव करून कोणती कल्पना मांडली जाते? योग्य पर्याय आहे 1। तर पूर्वानुभवातील घटनांची नवीन पद्धतीने जुळवाजुळव करून रचनात्मक कल्पना मांडली जाते। प्रश्न क्रमांक 56, विज्ञानाचे मूलभूत नियम लक्षात घेऊन त्यावर आधारित कल्पना मांडण्यास कोणती कल्पना म्हणतात? योग्य पर्याय आहे 4। तर विज्ञानाचे मूलभूत नियम लक्षात घेऊन त्यावर आधारित व्यावहारिक कल्पना मांडली जाते। प्रश्न क्रमांक 57, सत्याग्रह म्हटले की महात्मा गांधी तात्काळ आठवतात, हे कल्पना साहचर्याच्या कोणत्या नियमाने घडते?
योग्य पर्याय आहे 4. तर सत्याग्रह म्हटले की महात्मा गांधी तात्काळ आठवतात. ही कल्पना साहचर्याच्या प्रबलतेच्या नियमाने घडते. प्रश्न क्रमांक 58. सृजनशील विचारांचे 8 प्रकार खालीलपैकी कोणी सांगितले? योग्य पर्याय आहे 1. तर सृजनशील विचारांचे 8 प्रकार हरलॉक यांनी सांगितले. प्रश्न क्रमांक 59. एखाद्या मोठ्या समूहाचे वर्तन काही प्रसंगात कसे घडेल याच्या अंदाजासाठी डॅश डॅश पद्धती उपयुक्त असते? योग्य पर्याय आहे 2. तर एखाद्या मोठ्या समूहाचे वर्तन काही प्रसंगात कसे घडेल याच्या अंदाजासाठी सर्वेक्षण पद्धती अत्यंत उपयुक्त असते. प्रश्न क्रमांक 60. आकलन, शोध, दिशा व टीका हे बुद्धीचे 4 पैलू आहेत असे डॅश डॅश यांनी मांडले. योग्य पर्याय आहे 4. तर आकलन, शोध, दिशा व टीका हे बुद्धीचे 4 पैलू आहेत असे अल्फ्रेड बिने यांनी मांडले. प्रश्न क्रमांक 61. यशस्वी अध्यापन म्हणजे काय? योग्य पर्याय आहे 3. तर यशस्वी अध्यापन म्हणजेच परिणामकारक अध्ययन होय. प्रश्न क्रमांक 65. खाली काही वर्तन बदल दिले आहेत, त्यापैकी बोधात्मक वर्तन बदल कोणता आहे तो ओळखा. योग्य पर्याय आहे 3. तर विनीत परिच्छेद वाचून त्यावरील प्रश्नांची उत्तरे सोडवितो हे बोधात्मक वर्तन बदल आहे. प्रश्न क्रमांक 63. सन 1921 मध्ये दक्षिणामूर्ती येथे बालमंदिर नावाची शिशुशाळा डॅश डॅश यांनी सुरू केली. योग्य पर्याय आहे 4. तर सन 1921 मध्ये दक्षिणामूर्ती येथे बालमंदिर नावाची शिशुशाळा गिजूभाई बदेका यांनी सुरू केली. प्रश्न क्रमांक 64. अध्यापनशास्त्र म्हणजे? योग्य पर्याय आहे 4 वरील सर्व. तर अध्यापनशास्त्र म्हणजे 1 पद्धती व प्रतिमान, 2 तत्वे व नियम, तसेच 3 अध्यापन सूत्रे होय. प्रश्न क्रमांक 65. व्यक्ती विकासासंदर्भात खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? योग्य पर्याय आहे 3. तर विकासावर अनुवंश आणि परिसर यांचा पूरक प्रभाव असतो हे विधान व्यक्ती विकासासंदर्भात योग्य आहे. प्रश्न क्रमांक 66. कुमारावस्थेतील मानसिक व भावनिक विकासासंदर्भात खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे? योग्य पर्याय आहे 3. तर या वयात शब्दसंपत्ती वाढविण्याकडे कल असतो हे विधान असत्य आहे. प्रश्न क्रमांक 67. अभ्यासक्रम नियोजन, सूचना व कृती आणि मूल्यमापन या 4 टप्प्यातून केली जाणारी कृती म्हणजे अध्यापन असे मत खालीलपैकी कोणत्या शिक्षण तज्ञाने मांडले? योग्य पर्याय आहे 2. तर असे मत डंकन या शिक्षण तज्ञाने मांडले. प्रश्न क्रमांक 68. खालीलपैकी कोणत्या प्रतिमानाचे उद्दिष्ट हे विद्यार्थ्यांची वैशिष्ट्ये व सुप्त शक्तींचा शोध घेऊन विकास करणे, त्याद्वारे सामाजिक वातावरण व एकूण पर्यावरणाशी सर्जनशील संबंध प्रस्थापित करण्यास मदत करणे हे आहे? योग्य पर्याय आहे 1. तर व्यक्तिगत विकास प्रतिमाने. प्रश्न क्रमांक 69.
व्यक्तीच्या अवबोधात्मक, ज्ञानात्मक, प्रेरणात्मक व भावात्मक रचनेमध्ये विशिष्ट स्थितीला अथवा वातावरणाला अनुसरून जे वाचित, कारक, भावनात्मक पातळीवर बदल होतात त्यांना अध्ययन म्हणतात. अशी अध्यापनाची व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने केली? योग्य पर्याय आहे 1. तर अशी व्याख्या फ्रँसेन या मानसशास्त्रज्ञाने केली. प्रश्न क्रमांक 70. खाली दिलेल्या विधानांमध्ये कोणते विधान अध्ययनाचे वैशिष्ट्य दाखवते? योग्य पर्याय आहे 3. तर अध्ययनामुळे आकलन होते. प्रश्न क्रमांक 71. खाली दिलेल्या अध्ययनाविषयीच्या विधानांमध्ये कोणते विधान अयोग्य आहे? योग्य पर्याय आहे 2. तर नैसर्गिकरित्या होणाऱ्या बदलांना देखील अध्ययन म्हणता येते हे विधान अयोग्य आहे. प्रश्न क्रमांक 72. मनावर दडपण येऊन त्याचा अध्ययनावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता असते, म्हणून शिक्षकाने खालीलपैकी कोणती बाब टाळून अध्यापन करावे? योग्य पर्याय आहे 4. तर विद्यार्थ्यांशी जेवढ्यास तेवढे वागावे ही बाब टाळून शिक्षकाने अध्यापन करावे. प्रश्न क्रमांक 73. डॉक्टर ब्लूम यांनी मांडलेल्या प्रभुत्व संपादन उपपत्तीविषयी खालीलपैकी कोणते विधान योग्य नाही? योग्य पर्याय आहे 3. तर हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अध्ययनाला किती वेळ लागला हे पाहिले जाते, तर हे विधान योग्य नाही. प्रश्न क्रमांक 74. अध्यापन परिणामकारक होण्यासाठी अध्यापनात तत्वांचा वापर करणे आवश्यक असते. खाली दिलेल्या तत्वांमध्ये कोणते तत्व योग्य नाही? योग्य पर्याय आहे 4. तर अध्यापन करताना घटकांचा जीवनातल्या अनुभवांशी संबंध जोडणे अनावश्यक ठरते. हे तत्व योग्य नाही, तर ते आवश्यक ठरते. प्रश्न क्रमांक 75. खालीलपैकी कोणत्या प्रतिमानाचे उद्दिष्ट हे विद्यार्थ्यांची वैशिष्ट्ये व सुप्त शक्तींचा शोध घेऊन विकास करणे, त्याद्वारे सामाजिक वातावरण व एकूण पर्यावरणाशी सर्जनशील संबंध प्रस्थापित करण्यास मदत करणे हे आहे? योग्य पर्याय आहे 1. व्यक्तिगत विकास प्रतिमाने. प्रश्न क्रमांक 76. मस्तक ग्रंथीतून स्रवणाऱ्या स्रावाचे प्रमाण वाढल्यास? योग्य पर्याय आहे 3. तर मस्तक ग्रंथीतून स्रवणाऱ्या स्रावाचे प्रमाण वाढल्यास शरीराची अवास्तव वाढ होते. प्रश्न क्रमांक 77. बुद्धी गुण हे मज्जापेशी व मज्जातंतू यांच्या जोडणीवर अवलंबून असतात. जोडणीची गुंतागुंत जेवढी अधिक तेवढी बुद्धीची श्रेष्ठता अधिक, असे मत थॉर्नडाईकने बुद्धीच्या कोणत्या उपपत्तीत मांडले आहे? योग्य पर्याय आहे 2. तर असे मत थॉर्नडाईकने संख्यात्मक उपपत्तीमध्ये मांडले आहे. प्रश्न क्रमांक 78. व्यक्तीचे इतरांहून वेगळेपण दाखवणारे आणि त्याच वेळी इतर व्यक्ती त्या व्यक्तीशी कसे वागतात हे निश्चित करणारे स्थिर स्वरूपाच्या वैशिष्ट्यांचे असामान्य संघटन म्हणजे व्यक्तिमत्व. अशी व्यक्तिमत्वाची व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडली? योग्य पर्याय आहे 3. तर अशी व्यक्तिमत्वाची व्याख्या G.A. किबल या मानसशास्त्रज्ञाने मांडली. प्रश्न क्रमांक 79.
वाचन अक्षमता असणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत खालीलपैकी कोणती बाब अयोग्य आहे? योग्य पर्याय आहे 4. तर कागदावर लक्ष केंद्रित करू शकतात पण डावीकडून उजवीकडे वाचताना अवघड जाते, ही बाब अयोग्य आहे. प्रश्न क्रमांक 80. अध्ययन उपपत्तीच्या वर्गीकरणातील साहचर्यवादी उपपत्तीमध्ये खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाचा समावेश होत नाही? योग्य पर्याय आहे 4. तर आसुबेल या मानसशास्त्रज्ञाचा समावेश होत नाही. प्रश्न क्रमांक 81. समावेशक शिक्षणाचे वैशिष्ट्य खालीलपैकी कोणते नाही? योग्य पर्याय आहे 3. शिक्षक शक्यतो अपंग मुलांना शाळेत प्रवेश देत नाही, हे समावेशक शिक्षणाचे वैशिष्ट्य नाही. प्रश्न क्रमांक 82. मुलांपेक्षा मुलींची भाषा प्रत्येक अवस्थेत अधिक प्रगल्भ असते, असे कोणते शास्त्रज्ञ संशोधनातून सांगतात? योग्य पर्याय आहे 4. तर असे मॅककर्थी हे शास्त्रज्ञ संशोधनातून सांगतात. प्रश्न क्रमांक 83. खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञांच्या संशोधनातून 2 ते 5 वर्षाच्या 20 जुळ्या मुलांच्या अभ्यासातून आढळून आले की सर्वसामान्य मुलांच्या भाषा विकासापेक्षा ती 1 ते 1.5 महिना मागे राहतात? योग्य पर्याय आहे 4. तर डे या मानसशास्त्रज्ञांच्या संशोधनातून हे लक्षात आले. प्रश्न क्रमांक 84. चिंपांझीला मानवी भाषा शिकवण्याचा प्रयत्न अमेरिकेत कोणी केला? योग्य पर्याय आहे 4. तर चिंपांझीला मानवी भाषा शिकवण्याचा प्रयत्न अमेरिकेत गार्डनर आणि गार्डनर यांनी 1971 मध्ये केला. प्रश्न क्रमांक 85. संपूर्ण शरीर व जननेंद्रिय यांच्या विकासात समतोल राखण्याचे काम खालीलपैकी कोणती ग्रंथी करते? योग्य पर्याय आहे 3. तर संपूर्ण शरीर व जननेंद्रिय यांच्या विकासात समतोल राखण्याचे काम थायमस ग्रंथी करते. प्रश्न क्रमांक 86. वृक्कस्थ ग्रंथीतील ॲड्रेनल स्रावामुळे डॅश डॅश होते? योग्य पर्याय आहे 2. तर वृक्कस्थ ग्रंथीतील ॲड्रेनल स्रावामुळे व्यक्तीत चैतन्य निर्माण होते. प्रश्न क्रमांक 87. पदनिश्चयन श्रेणीचे प्रकार कोणते आहेत? योग्य पर्याय आहे 4. तर पदनिश्चयन श्रेणीचे 1 संख्यात्मक श्रेणी, 2 आरेखित श्रेणी व 3 कोटी श्रेणी असे प्रकार आहेत. प्रश्न क्रमांक 88. वाईट वागल्याशिवाय लोक आपल्याला मान देणार नाहीत असे म्हणणे कोणती संरक्षण यंत्रणा आहे? योग्य पर्याय आहे तर ही विकृत श्रद्धा ही संरक्षण यंत्रणा आहे. प्रश्न क्रमांक 89. मिनीसोटा मल्टीफेजिक पर्सनॅलिटी इन्व्हेंटरीची मांडणी कोणी केली? योग्य पर्याय आहे 1. तर मिनीसोटा मल्टीफेजिक पर्सनॅलिटी इन्व्हेंटरीची मांडणी हॅथावे व मॅककिन्ले यांनी मांडली. प्रश्न क्रमांक 90. झोंडी कसोटी कोणत्या व्यक्तिमत्व मापन साधनाशी निगडीत आहे? योग्य पर्याय आहे 2. तर झोंडी कसोटी ही प्रक्षेपण चाचणी या व्यक्तिमत्व मापन साधनाशी निगडीत आहे.
प्रश्न क्रमांक 91. फ्रॉइडच्या मते इदम, अहम व पराहम यांच्या मुळाशी डॅश चेतना आहे. योग्य पर्याय आहे 2. तर फ्रॉइडच्या मते इदम, अहम व पराहम यांच्या मुळाशी काम ही चेतना आहे. प्रश्न क्रमांक 92. व्यक्तिमत्व विषयक विधाने देऊन त्याचे उत्तर होय किंवा नाही स्वरूपात मापन कोणत्या साधनाद्वारे केले जाते. योग्य पर्याय आहे 2. तर हे मापन पडताळा सूची या साधनाद्वारे केले जाते. प्रश्न क्रमांक 93. एखादे वर्तन सामाजिकदृष्ट्या योग्य आहे किंवा अयोग्य आहे हे फ्रॉइडच्या मते कोणता घटक ठरवितो. योग्य पर्याय आहे 3. तर एखादे वर्तन सामाजिकदृष्ट्या योग्य आहे किंवा अयोग्य आहे हे फ्रॉइडच्या मते पराहम हा घटक ठरवतो. प्रश्न क्रमांक 94. फ्रॉइडच्या मते पराहम या व्यक्तिमत्व घटकांची कार्ये कोणती. योग्य पर्याय आहे 4 वरील सर्व. तर फ्रॉइडच्या मते पराहम या व्यक्तिमत्व घटकाची कार्ये 1. समाजास अमान्य बाबींचे दमन करणे, 2. अहमला नैतिक हेतू प्रस्थापिण्यास मदत करणे, तसेच 3. पूर्णत्वाकडे वाटचाल करणे ही आहेत. प्रश्न क्रमांक 95. व्यक्तिमत्वाची मानवतावादी उपपत्ती कोणी मांडली. योग्य पर्याय आहे 2. तर मास्लो यांनी व्यक्तिमत्वाची मानवतावादी उपपत्ती मांडली. प्रश्न क्रमांक 96. मिलर व डोलार्ड यांनी व्यक्तिमत्व उपपत्तीत कोणत्या बाबीवर भर दिला आहे. योग्य पर्याय आहे 2. तर मिलर व डोलार्ड यांनी व्यक्तिमत्व उपपत्तीत अध्ययनाद्वारे सवय निर्मिती या बाबीवर भर दिला आहे. प्रश्न क्रमांक 97. व्यक्तिमत्वाची मनोगतिशील प्रबलन उपपत्ती डोलार्ड व मिलर यांनी केव्हा मांडली. योग्य पर्याय आहे 2. तर व्यक्तिमत्वाची मनोगतिशील प्रबलन उपपत्ती डोलार्ड व मिलर यांनी 1980 मध्ये मांडली. प्रश्न क्रमांक 98. व्यक्तिमत्वाची मनोसामाजिक उपपत्ती कोणी मांडली. योग्य पर्याय आहे 1. तर व्यक्तिमत्वाची मनोसामाजिक उपपत्ती एरिक्सन यांनी मांडली. प्रश्न क्रमांक 99. व्यक्तीचे इतरांहून असणारे वेगळेपण म्हणजे व्यक्तिमत्व ही व्यक्तिमत्वाची व्याख्या कोणी केली आहे. योग्य पर्याय आहे 1. तर ही व्याख्या किबॉल यंग यांनी केली आहे. तर शेवटचा प्रश्न क्रमांक 100. व्यक्तिमत्वाचे प्रधान, केंद्रीय व दुय्यम गुणविशेष खालीलपैकी कोणी सांगितले. योग्य पर्याय आहे 4. तर ऑलपोर्ट यांनी व्यक्तिमत्वाचे प्रधान, केंद्रीय व दुय्यम गुणविशेष सांगितले. तर मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा व बेल आयकॉनलाही प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.